हॅलो ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा जी 26 जुलै 2026 रोजी होणार आहे त्या परीक्षेसंदर्भात कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे या संदर्भात आपण 28 दिवसाचा अचूक अभ्यास रोडमॅप कसा असावा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवता येईल। आज दिनांक 29 मे 2026 आहे आणि महाराष्ट्र सेट परीक्षा जी 26 जुलै 2026 रोजी होणार आहे। म्हणजेच परीक्षेसाठी आता फक्त 58 दिवस शिल्लक आहेत। तर या 58 दिवसामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम नव्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न न करता रिव्हिजन प्लस MCQज प्लस मॉक टेस्ट प्लस वीकली एरियाज इम्प्रूव्हमेंट या 4 गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। मग हे सर्व गोष्टी कशा पद्धतीनं साध्य करायच्या जेणेकरून आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवता येईल। बघा, परीक्षा येत असतात, परीक्षा जात असतात, पण ज्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी ठरतो ती परीक्षा आपल्या जीवनाला कलाटणी देत असते। तर निश्चितच कलाटणी देण्यासाठी आपल्याला प्रयत्न पण प्रामाणिक करणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून पहिला टप्पा जो असेल तो 29 मे म्हणजे आजपासून ते 15 जून 18 दिवसाचा हा कालखंड कशा पद्धतीनं आपण परीक्षा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून युटिलाइज करतोय हे खूप महत्त्वाचं आहे। पहिली संपूर्ण पुनरावृत्ती म्हणजे पेपर 1 आपल्या सर्वांना माहिती 10 युनिट आहेत, त्यापैकी दररोज एक घटक जे 10 घटक आहेत त्यापैकी प्रत्येक दिवशी एक घटक 10 दिवसात संपूर्ण पेपर 1 पूर्ण करणं गरजेचं आहे। पेपर 1 संदर्भात आपण बोलत आहोत जो सर्वांसाठी अनिवार्य आहे। त्यानंतर आहे पेपर 2 ज्या विषयामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विषयाचा 10 पैकी दररोज एक घटक। याप्रमाणे पुढच्या 10 दिवसामध्ये संपूर्ण पेपर 2 देखील पहिल्या रिव्हिजन कंप्लीट होणं गरजेचं। यासाठी 2 तास पेपर 1 साठी, 3 ते 4 तास पेपर 2 साठी। पेपर 2चा अभ्यासक्रम हा व्यापक असल्याकारणानं 1 तास MCQज म्हणजे मागील प्रश्नपत्रिका त्याचे प्रश्न आणि 30 मिनटं रिव्हिजन नोट्स ज्या तुम्ही नोट्स काढत आहात त्याचं रिव्हिजन करणं, आजच्या केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन। त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे 16 जून ते 30 जून 15 दिवसाचा हा दुसरा टप्पा। याचं उद्दिष्ट असलं पाहिजे दुसरी पुनरावृत्ती प्लस प्रश्नसंच सराव, मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, टॉपिक वाईज MCQज, दररोज 150 ते 200 प्रश्न। कारण तुमची परीक्षा ही वस्तुनिष्ठ असल्यामुळं आपली अभ्यास देखील वस्तुनिष्ठ असणं गरजेचं आहे। महत्त्वाच्या संकल्पना शॉर्ट नोट्स तुम्ही काढणं गरजेचं आहे। आठवड्याचं काय लक्ष असलं पाहिजे तुमचं की फुल लेंथ मॉक टेस्ट दिली पाहिजे 100। जे पेपर 1 जो आहे तो 50 प्रश्नांचा पूर्ण सिलेबसवर आधारित दुसऱ्या टप्प्यामध्ये, आणि पेपर 2 जो आहे तो 100 प्रश्न 200 मार्काचा। चुकीच्या प्रश्नांची स्वतंत्र वही ठेवा, त्यामध्ये कोणत्या घटकावरचे प्रश्न चुकले त्याची नोंद ठेवा, कमकुवत घटकांची देखील नोंद ठेवा। म्हणजे पेपर 1 मधले कोणते घटक आपल्याला जमत नाहीत, पेपर 2 मधले कोणते घटक आपल्याला जमत नाहीत आणि कोणते घटक जमतात याचंही आपल्याकडं रोडमॅप किंवा आपल्याकडं अभ्यास असला पाहिजे। तिसरा टप्पा 1 जुलै ते 15 जुलै 15 दिवसाचा कालखंड आहे। परीक्षा स्तरावरील तयारी यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 तिसरी आवृत्ती। जर दुसऱ्या दिवशी फुल लेंथ मॉक टेस्ट आपण सोडवणं गरजेचं आहे पूर्ण सिलेबसवर आधारित। त्यानंतर पेपर 1 संदर्भात वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत किंवा टॉपिक आहेत तर त्याचे देखील आपण मुद्दे अभ्यासणं गरजेचं आहे। लक्ष आपलं काय असलं पाहिजे की 5 ते 6 मॉक टेस्ट तुम्हाला तिसऱ्या रिव्हिजनमध्ये पूर्ण करायच्या आहेत आणि 80% जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर टप्पा 4 म्हणजे 16 जुलै ते 25 जुलै 2 म्हणजे 10 दिवसाचा कालखंड आहे। अंतिम उद्दिष्ट किंवा अंतिम तयारी आहे। यामध्ये फक्त रिव्हिजन, शॉर्ट नोट्स, फॉर्म्युला, सिद्धांत व्याख्या महत्त्वाचे MCQज यामध्ये सोडवणं अपेक्षित आहे। आता या कालावधीमध्ये काय करायचं नाही तर नवीन पुस्तके, नवीन टॉपिक, अनावश्यक माहिती वाचू नका जेणेकरून आपल्या मनामध्ये संदिग्धता निर्माण होईल। शेवटचे 3 दिवस म्हणजे 23, 24, 25 जुलै
फक्त नोट्स स्वतः काढलेल्या, फक्त महत्त्वाचे मुद्दे, मानसिक तयारी, पुरेशी झोप, सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. दररोजचं आदर्श वेळापत्रक हे सकाळी 6 ते 9 पेपर 2, दुपारी 11 ते 1 पेपर 1, सायंकाळी 4 ते 6 प्रश्न सराव, रात्री 8 ते 10 रिव्हिजन प्लस नोट्स. बघा अशा पद्धतीनं 58 दिवसाचं अंतिम लक्ष. पेपर 1 3 वेळा रिव्हिजन झाले पाहिजे, पेपर 2चे देखील 3 वेळा रिव्हिजन. त्याबरोबरच 4000 ते 5000 क्वेश्चन विश्लेषण किंवा क्वेश्चनचा सराव झाला पाहिजे. 8 ते 10 फुल लेंथ मॉक टेस्ट आपण 10 टेस्ट पेपर 1च्या आणि पेपर 2च्या तुम्ही दिल्या पाहिजे. त्याबरोबरच मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्ही अभ्यासलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्नांसाठीचे जे सोर्स आहेत ते समजून येणार आहेत. कमकुवत घटकावर विशेष भर दिला गेला पाहिजे. आता बघा सेट 2026 यशस्वी विशेष सूचना. अभ्यासाचा दर्जा हा अभ्यासाच्या तासापेक्षा महत्त्वाचा असतो. पुढील 58 दिवस मोबाईल, सोशल मीडिया, अनावश्यक व्यत्यय यापासून दूर राहून पूर्णपणे सेट 2026वर लक्ष केंद्रित करा. 26 जुलै 2026चा निकाल 26 जुलैला लागणार नाही, तो 29 म्हणजे पुढे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला शिस्तबद्ध अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी ऑल एक्झाम कट्टा मार्फत आपल्याला महाराष्ट्र सेट 2026साठी पेपर 1 संपूर्ण मार्गदर्शन कोर्स, पेपर 2 विषयनिहाय संपूर्ण मार्गदर्शन कोर्स, ज्यामध्ये टॉपिक वाईज MCQज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, ते देखील घटक वाईज, युनिट वाईज, फुल लेंथ मॉक टेस्ट 10 पेपर 1साठी, पेपर 2साठी 10 टेस्ट उपलब्ध आहेत, ज्या विश्लेषणासहित आहेत. रिव्हिजन सेशन असणार आहे, महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, अभ्यास नियोजन आणि साप्ताहिक प्रत्येक रविवारी चर्चासत्र असणार आहे. लाईव्ह लेक्चर आणि सर्व घटकांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. सेट 2026मध्ये यशस्वी होण्याचे ध्येय असेल तर योग्य मार्गदर्शन आणि नियमित टेस्ट सरावासाठी आजच ऑल एक्झाम कट्टा परिवारामध्ये सहभागी व्हा. योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियमित टेस्ट सराव निश्चितच सेट पात्रतेचा खात्रीशीर मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला आजच ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करावं लागेल. त्याबरोबरच पेपर 1 आणि पेपर 2 जर दोन्ही विषय घ्यायचे असतील, कोर्स घ्यायचे असतील, तर तुम्हाला ते कॉम्बोमध्ये कन्शनमध्ये मिळेल. यासाठी तुम्हाला 9689047738 या क्रमांकाला कॉल करायचा आहे. अनिवार्य पेपर 1, पेपर 2मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र या विषयाचे कोर्सेस आणि टेस्ट सिरीजमध्ये मॅथमॅटिक, त्यानंतर आपण जर बघितलं तर फिजिक्स या विषयाची पण आणि इंग्रजी या विषयाच्या देखील, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री या विषयाच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक आणि आपण जर या व्हिडिओला या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना आणि अभ्यासाविषयीचे प्लॅनिंग तुम्हाला दिलं जाईल. धन्यवाद.